ज्ञानेश्वर मंडळाच्या व्यक्तीला विचारलं, आता ही जी ग्रामगीता आहे दाखवा माझ्याकडे, आता ही जी ग्रामगीता आहे, मग ग्रामगीता आहे, एखाद्याला मी विचारलं, ज्ञानेश्वर महाराजांनी समजा एखाद्या मंडळाच्या व्यक्तीला विचारलं का ज्ञानेश्वरांनी कोणता काला केला, मला उत्तर येत नाही. कारण ग्रामगीता आम्ही चिंतनशील वाचलीच नाही, काय उत्तर देता येईल. मग ज्ञानेश्वरांनी कोणता काला केला, ओवी क्रमांक 96 आणि काला कोणता केला त्याचे उत्तर आहे 26व्या अध्याय. मी ग्रामगीता चिंतनात्मक काला सांगतो. कोण्या चिंतनात्मक ग्रामगीता. आता माझा याच्या आधीचा अभंग होता, मग मला ग्रामगीतेमध्ये काल्याचा विषय माझ्या सद्गुरू राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत दिल्यानंतर मी कशाला भटको इकडे तिकडे. माझ्या सद्गुरूंनी काल्यामध्ये काय सांगावं हे सांगितलेलं आहे. कारण ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपा दृष्टीची सावली सावली, परंपरेने फळासी आली ग्रामगीता स्वरूपाने. माझा माईक बरोबर आहे काय. परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने, त्यांच्या कृपादृष्टीची सावली आहे म्हणतात. सावली शब्द किती महत्वाचा आहे हो. सावली जो शब्द आहे या ओवीमध्ये ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली. बापरे, सावली. मजूर जर उन्हात गेला तर कुठं जाते, सावली. पहिलेच ते लाईन लावून ठेवतात. मजूर जर शेतामध्ये गेला, शिदोरे आणि पाणी कुठं ठेवतात, सावलीत. असा शब्द महाराजांनी कुठून आणला, अशी काय म्हणजे किती चिंतन आहे. तर ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली, त्या सावलीत आम्ही आहो. काय, ज्ञानोबरायांच्या कृपादृष्टीच्या सावलीमध्ये सर्व जग आहे. इथं थांबली का हे ओवी. पण परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने. परंपरेने फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने. आता सावली महत्वाची आहे की स्वरूप महत्वाचं आहे, काय उत्तर आहे निर्मल दादा. एक चिंतन काय आहे, सावली. सावली जीवनामध्ये किती महत्वाची आहे, सावली जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. मग आता सावली महत्वाची आहे माता भगिनी की स्वरूप महत्वाचं आहे. लवकर उत्तर येत नाही. मग ग्रामगीता सोपा आहे का ग्रंथ, सोपा आहे. अरे स्वरूप महत्वाचं आहे. काय आहे, स्वरूप. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी तुकडोजी महाराजांना सांगितलं, आता मी समाजाला सावलीत ठेवलं. कुठं ठेवलं, या बहुजन समाजाला मी सावलीत ठेवलं. आणि आता तुकडोजी बाबा तुम्ही या समाजाला स्वरूप सांगा, स्वरूपाची प्राप्ती करून द्या. कारण यांना जर स्वरूपाची जर प्राप्ती करून दिली तर माझा हा बहुजन समाज उन्हात काम करील. ज्याला स्वरूप प्राप्त होते तो त्याला उन्हीचा बाधा होत नाही, लक्षात ठेवा. आणि जो सावलीत राहते आणि स्वरूप जर प्राप्त होत नसेल त्याला उन्हीचा बाधा होते. याचं नाव तुकडोजी महाराज आहे. आणि हा काला ज्ञानेश्वरानं केला, तोच काला तुकडोजी महाराजनं केला. म्हणून तुम्हा आम्हाला स्वरूपाची प्राप्ती व्हावी. स्वरूप म्हणजे काय, मग स्वरूप म्हणजे काय, तर स्वरूपाची व्याख्या जगाच्या इतिहासामध्ये या ग्रंथामध्ये आहे. आणि स्वरूपाची जी व्याख्या याच्यात आहे, अध्याय 37. स्वरूप म्हणजे अखंड स्थिती. वेदांती विषय आहे ग्रामगीतेतला. स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, सहज ना कृती ना विकृती, स्वरूपा माझी. अगाध प्रेम, अवीट, अक्षय, अभिन्न, अक्षय जे. कोणतं प्रेम, अगाध. अगाध शब्द आहे बरं. समुद्रामध्ये केवढं पाणी आहे, अगाध आहे.
असं अगाध प्रेम जे आहे, कोणतं प्रेम? अगाध प्रेम आहे, अखंड शांती आहे, अक्षय अवीट आहे. अवीट काय आहे? अवीट आहे. आता एक चिंतन आलं मला, महाराजांचं एक भजन होतं, तुम्ही उत्तर देता, मला माफ करता थोडस. आवड महत्वाची आहे की आठवण महत्वाची आहे? आमचे गोपालभाऊ इथं आले, प्रचार प्रमुख, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यागी व्यक्तिमत्व आहे. आणि या इतिहासामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या इतिहासामध्ये अल्प वयामध्ये या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे काय झालेले आहेत? प्रचार प्रमुख झाले. त्याच्या नावाची टाळी वाजा. सेवेची सत्ता लाभते भक्तांच्या हाता. आमचे अरविंद राठोड सर आहेत आणि अल्पशा वेळामध्ये संत साहित्याचा अभ्यास केला, त्याची नावाची टाळी वाजून द्या. आणि एवढ्या आणि असे बरेच हाताच्या आमचे निश्चित मामा आले मोर्शीवरून, आमचे बोते गुरुजी आहेत कारंजावरून आले, असे पुष्कळ ठिकाणावरून इथं आलेले साधे लोक नाही आहेत. काय आहे? साधे लोक नाही आहे, फार असे विद्वान लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा या विद्वान मंडळी समोर मला बोलण्याचं धाडस तुकडोजी महाराज देतात. काय काय देतात? बोलण्याचं धाडस असते हे. आणि हे धाडस काय देतात? तुकडोजी महाराज देतात. का देतात? त्याचं कारण आहे की माझा प्रचारक जो आहे तो असा गरजला पाहिजे, बरसला पाहिजे. काय पाहिजे? तो गरजला पाहिजे, चांगला बरसला पाहिजे. कारण ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सृष्टीचा कारागीर साधा सुधा, दिशे बिचारा साधा भोळा, परी हृदयी कार्याचा जिवाळा, हवा हवाच वाटे सकळा सेवा गुणे. मग माझा काय प्रश्न आहे? दुसरा प्रश्न होता, आठवण महत्वाची आहे की आवड महत्वाची आहे? काय म्हणणं चेतन भाऊ तुमचं? हा, याचं म्हणणं आवड. तुमचं म्हणणं काय निर्मल भाऊ? हा, आठवण. तुमचं म्हणणं काय आहे नितीन महाराज? आठवण. का गोपाल भाऊ, काय महत्वाचं आहे? आठवण महत्वाची आहे. आज फणसाची भाजी आवडते, ते जर महिनाभर खाल्ली तर महिनाभर पेढा खाल्ला तर का डॉक्टर साहेब? महिनाभर पेढा खाल्ला तर गोड लागीन काय? महिनाभर. हे झालं आवड. आठवण महत्वाची. काय आहे? आठवण. आणि आठवण या शब्दाचा अर्थ काय आहे? स्मरण. काय आहे? स्मरण. मग काला म्हणजे स्मरण आहे. सावधान रहा आठवा गोविंदा, लागून का छंदा वासनेच्या, लागून का छंदा वासनेच्या, लागून का छंदा वासनेच्या. सावधान रहा आठवा गोविंदा, लागून का छंदा वासनेच्या, लागून का छंदा वासनेच्या, लागून का छंदा. सावधान रहा आठवा गोविंदा, लागो नोका छंदा वासनेच्या. हा अभंग आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, अभंग गातेमध्ये. आणि हाही अभंग काल्याच्या कीर्तनाचा आहे. काय आहे? हाही अभंग कोणाचा आहे? काल्याच्या कीर्तनाचा आहे. आणि मी सांगत होतो, मी हा अभंग घेऊन बरेच दिवस काला केला, तोही अभंग कोणी घेत नाही. चिडते मला काही हरिदासांची, सांगती कृष्णाची बालक्रीडा, विकारी हे जन तया काय कळे, म्हणती सावळे ऐसे केले, परी आम्हाशी काय भोगाया परक्या, श्रीकृष्णाची आख्या पावरे, तुकड्या मने कोण जाणे,
गुण अधिकार येरते भोग पावे. हाही सुद्धा काल्याचा अभंग आहे. पण या काल्याच्या अभंगामध्ये भगवान गोपाल कृष्णाची क्रांती सांगितली. काय सांगितली? क्रांती. आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाची क्रांती नाही. नाही नाही नाही, कृष्णानं 16,000 बायका केल्या. किती केल्या? 16,000 केल्या. मग ह्या कीर्तनकार भागवतकार 16,000 बायका सांगून राहिला. आणि 16,000 बायका सांगत असताना इतर समाजाचे लोक, मग ते येशू ख्रिस्ताचे लोक आले. ते महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये, तर ते म्हणाले असा कसा तुमचा देव आहे हो? देवाला एवढ्या बायका? देवाला किती बायका? 16,108. बापा रे. लोक म्हणतात आम्हाला तर एकच बाई आवरता येत नाही. कृष्णानं कशा काय 16,108 बायका आवरल्या असतील? त्याचा अर्थ आम्हाला समजला नाही. म्हणून येशू भक्त निंदा करी म्हणे हिंदूचा देव व्यभिचारी. 16,000 करी नारी कसला देव? कसला देव आहे तुमचा? अरे देव या शब्दाचाही अर्थ आम्हाला कळला नाही. तर काय बोलावं, किती बोलावं? देव या शब्दाचा अर्थ, भगवान बुद्धांनी त्रिपिटक नावाच्या ग्रंथामध्ये एक सूत्र लिहिलं, देवथा रखंती. काय शब्द आहे? देवता. मग आता भगवान गौतम बुद्धाला तर देव मान्य नाही हो. मग लोकही सांगतात, काय सांगतात? बुद्धांनी देव मान्य केला नाही. मग हे सूत्र कसं काय आलं हो इथं? देवथा रखंती. रखंती म्हणजे देव रक्षण करतो. निश्चित मामा, रखंती या शब्दाचा अर्थ देव आमचं रक्षण करतो. मग तो देव ग्रामगीतेचा आहे. कोणता सांगितला तर कुठं आहे? अरे या जगातल्या प्रत्येक ग्रंथाचं मर्म जे आहे, वर्म मर्म, हे ग्रामगीता वाचल्यानं समजते. लक्षात ठेवा, समजू शकत नाही. मग आता बुद्धांनी सांगितलं देवता रखंती. काय देवता रखंती म्हणजे मग देव रक्षण करतो. मग तो देव म्हणजे काय हे आम्हाला समजलं पाहिजे. तो ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायापासून तो शेवटच्या अध्यायापर्यंत सांगितलं महाराजनं. कोणता देव आहे बुद्धांचा? आमचा देव समाजी वसतो. बुद्धांच्या सूत्राचा अर्थ आहे हा. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे जे ग्रामगीता आहे ना, हे ग्रामगीता म्हणजे काला आहे. मला वेळेच्या अभावी विस्तारपूर्वक बोलता येणार नाही. ही जी ग्रामगीता आहे ना, ही ग्रामगीता म्हणजे जो ज्ञानेश्वरांनी जो काला केला तो आम्हाला माहीतच नाही. पण ग्रामगीता ग्रंथ म्हणजे वर्तमान भारतामध्ये काय आहे? काला आहे. काला वर्तमान भारतातला काला म्हणजे काय आहे? हे ग्रामगीता आहे. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात राष्ट्रसंत, आमचा देव समाजी वसतो. कोणाला म्हटलं मग देव? आमचा देव समाजी वसतो. समाजाकरिता सर्व करतो. सर्वास या पुनी राहतो. प्रार्थनेच्या आसनी. आणि तो कुठे आहे मग? प्रार्थनेच्या आसनी. मग तो भेटतो जनकार्यांनी. कोण्या कार्यांनी? तो भेटतो जनकार्यांनी. आम्ही प्रार्थना केली म्हणून भरले भावना. आत्मा ओतुनी प्रार्थनीया. आपण होता प्रश्न केला, प्रश्न पुसला म्हणून ऐसा विस्तार केला. प्रार्थनी तल्लीन होताची देव कळला विशाल स्वरूपी. मग देव कोणाला कळते? आणि प्रार्थना म्हणणारा म्हणून प्रार्थना न करणारा म्हणते देव कोण पाहिला काय? कोण म्हणते? प्रार्थना न करणारा, हरिपाठ न करणारा, वंदना न करणारा, म्हणजे एकही ग्रंथ न वाचला तो म्हणते देव कोण पाहिला काय? अबे बयाळ्या, तुला देव समजीन काय? देव कुठं आहे कोण्या मार्गाने समजते? प्रार्थनेत ये. मग प्रार्थनेत येऊल्या, प्रार्थनेत आल्यानं जमीन काय? प्रार्थने आल्याने जमणार नाही. प्रार्थने तल्लीन. बापरे,
मी अजून प्रार्थना 17 वर्षापासून करून राहिलो, मी प्रार्थनेत तल्लीन नाही झालो. माया कुटुंबाची शपथ, सद्गुरूची शपथ सांगतो, मी नाही झालो प्रार्थनेत तल्लीन. प्रयत्न सुरू आहे, तुम्ही काय सांगा बा झाले असतान तर. पण मी वयाच्या 17 वर्षापासून प्रार्थना करून राहिलो, पण मी प्रार्थनेत तल्लीन झालो नाही. मायापाशी ज्ञानही नाही, मायापाशी फक्त ग्रंथाचं पांडित्य आहे. काय आहे पांडित्य? म्हणजे पाठांतर. अनुभव मला नाही आहे, पण अनुभव नाही आहे, पण सांगता 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 एक दिवस मी त्या अनुभवावर जाऊ शकेल, पोचेल. पण अनुभव नाही आहे, लक्षात ठेवा. हे पांडित्य आहे. काय आहे? म्हणून कोणता महात्मा खूप असं वाटते त्यानं मारे तुरे लावले, काय गाडीनं येतो, बिलकुल स्टेजवरच गाडी आहे, त्याच्या मागं 10, 20, 50, 100, 1000 चेले आहेत, तो मोठा साधू आहे म्हणून भुलूत नका रो. हे त्याचं काय आहे? डरकाना फोडणं आहेत. काय आहे? जिसका ढोल बडा उसकी देवी बडी, असं समाजाचं गणित आहे. काय आहे? गणित आहे बाबा. मग आता असो, आता मला थोडंसं तुम्हाला जे तुम्ही ऐकलं नाही तिकडे घेऊन जातो मी तुम्हाला. जे ऐकलं नाही तिकडे ना. काला म्हणजे विचार, एवढं ध्यानात ठेवा फक्त. काला म्हणजे विचार. आणि काल्यामध्ये भगवंताचं चरित्र मांडावं लागते. कशाचं चरित्र? काल्यामध्ये काय मांडावं लागते? भगवंताचं चरित्र मांडावं लागते. आणि मग काल्यामध्ये भगवंताचं चरित्र मांडावं लागते. म्हणून मग आता भागवतामध्ये काय झालं? 24 अवतार आले. किती अवतार? 24. भागवतामध्ये 24 अवतार आले. गर्ग संहितेमध्ये 6 अवतार आले. गोपाल महाराज अंश अवतार, अंशी अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम अवतार. हे गर्ग संहितेमध्ये किती अवतार सांगितले? 6 अवतार सांगितले. आणि मग गर्ग संहितेमध्ये 6 अवतार सांगितले आणि संतांनी 8 अवतार सांगितले. पाहिजे आता किती चिंतन आहे. संतांनी काय सांगितले? 8 अवतार सांगितले. भागवतानं 24, गर्ग संहितेनं 6, संतांनी 8 अवतार. मग मी ज्या अवताराचं आपण चरित्र ऐकलं नाही तो अवतार घेतो मी. भागवतामध्ये बुद्ध हा अवतार दाखवलेला आहे. काय दाखवलेला आहे? भगवान गौतम बुद्ध अवतार दाखवलेला आहे. मग आता कोणाला काही जणीला अवतारही मान्य नाही. काय नाही मान्य? काही जणीले काय मान्य नाही? अवतारही मान्य नाही आहे. पण अवतार आहे. काय आहे? प्रत्येक अवतार शब्द हा जो आहे हा तसाच तयार झाला नाही. पण माझा प्रश्न आहे, चेतन भाऊ तुम्ही अवतार आहात काय? हा, भ्याचं नाही. तुम्ही अवतार आहात काय? नाही म्हणता. तुम्ही अवतार आहात काय? नाही. तुम्ही अवतार आहात का नितीन महाराज? हा, हे हो म्हणतात. हे काय म्हणतात? बरोबर आहे द्यायचं. हेच तर आपण ऐकलं नाही. पण बोलायचं चेतन महाराज, तुमच्या ज्यानं मला काय येते? स्फूर्ती येते. काय येते? स्फूर्ती येते. आणि आता हे काय मी तुमच्याच समोर बोलून राहिलो का? हे टेम्पो आहे आळवं. हे का टेम्पो साधा आहे का? आता याले मोठे मोठे लोक भेटतात. याले मोठे मोठे लोक भेटतात. मग आता तुकाराम महाराज पा काय म्हणतात? देवा तुम्ही आले रामराज्या, आम्ही वानराच्या फौजा. देवा तुम्ही आले गोकुळी, आम्ही गोपाळांची मेळी. देवा तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. देवा तुम्ही जो जो अवतार धरी, तुका त्यांचे बरोबरी. तुका त्यांचे बरोबरी. तुका त्यांचे बरोबरी. मग आता गोगरी हे जे क्षेत्र आहे हे अवतारी क्षेत्र आहे. मी अभ्यासपूर्ण बोलतो, लक्षात ठेवजा. वायफळ नाही बोलत. राठोड सर माझा टाइम सांगा. 20 मिनिटं. हा, आता 20 मिनिटात मी कीर्तन
बरोबर आहे ना? नाही तो तो विषय नसते. त्याचं कारण असं आहे की त्या विषयामध्ये तो विषय सुटला गेला पाहिजे. तर म्हणजे मग तो विषय पूर्ण राहतो. म्हणून हे गोगरी गाव काय आहे सुद्धा अवतार आहे, लक्षात ठेव जा. आता तुकाराम महाराज जर म्हणतात देवा तुम्ही आले रामराज्य आम्ही वानराच्या फौजा म्हणून मी कुठून कुकडे आलो माहिती आहे काय? अवतार या शब्दावरून इकडे आलो बरं मी. क्षणाक्षणाला मिनिटाला काय होतात विषय बदलतात. मग आता काही जणांनी म्हटलं आपण अवतार आहे, काही जणांनी नाही म्हटलं. तर तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही आले रामराज्य आम्ही काय झालो वानर झालो. तुम्ही गोकुळात आलो आम्ही गोपाळ झालो. तुम्ही पंढरपुरात आले देवा आम्ही वारकरी झालो. तुका म्हणे तो देवा तुम्ही जो जो अवतार धरी तुका त्याचे बरोबरी. म्हणून संतांसोबत जे राहतात ते अवतारी आहेत. गोपाल भाऊ मी नाही म्हणून शास्त्र म्हणते. काय म्हणते? संतांसोबत जे राहतात तेही कोण आहेत? अवतारी आहेत. आणि शेतातलं काम करतात तेही अवतारी आहेत. म्हणजे जगा सर्व जग अवतारी आहे. हे ग्रामगीता सांगते. सर्व जग अवतारी आहे. मग आता काही जणांना अवतार मान्य नाही, पण ग्रामगीतेनं साऱ्या जगाला अवतार म्हटलं. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे की ज्यांच्या ज्यांच्या घरी ग्रामगीता नसेल त्यांनी ग्रामगीता घेऊन जा आणि 33वा अध्याय वाचा. कोणता अध्याय? 33वा. काय प्रमाण आहे महाराज तुमच्याकडे? प्रमाण काय? मग संत देवाचे अवतार